ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला फाइंड द स्क्वेअर अँड क्यूब ऑफ एनी नंबर. एंटर केलेल्या नंबरचा स्क्वेअर अँड काय काढायचा क्यूब युजिंग फंक्शनने. मग एंटर केलेल्या नंबरचा स्क्वेअर अँड क्यूब काढताना फंक्शन डिक्लेअर करताना फंक्शनचा रिटर्न टाईप इंटिजर. काय नावाचं फंक्शन स्क्वेअर. कोणाचा स्क्वेअर काढायचा आहे एनला दिलेल्या व्हॅल्यूचा. सायमल्टेनियसली त्याच नंबरचा परत काय कॅल्क्युलेट करायचा आहे क्यूब. म्हणून मी दुसरा फंक्शन क्यूब कोणाचं क्यूब काढायचं आपल्याला एनचा. फंक्शन डिक्लेअर केलं जातं. एक्झिक्युटेबल बॉडी ही आपली मेन बॉडी असते. तर मेन बॉडी नंतर बघूया. पहिलं फंक्शन जे डिक्लेअर आहे फंक्शन इम्प्लिमेंट करून घ्यायचं आहे. तर फंक्शनचा रिटर्न टाईप इंटिजर आहे. तर इट शूड रिटर्न द व्हॅल्यू तो काय करेल रिटर्न करेल. फंक्शन जेव्हा कॉल कराल तेव्हा व्हॅल्यू कोणाला आहे एनला आले. एनला आलेल्या व्हॅल्यूचा स्क्वेअर कोणत्याही संख्येना स्वतःला मल्टिप्लाय जर केलं तर त्याचा काय निघेल स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू तो काय करेल रिटर्न करेल. सेकंड फंक्शन आहे क्यूब नावाचा. फंक्शनचा रिटर्न टाईप इंटिजर आहे. काय काढायचं आपल्याला क्यूब. कोणाचा क्यूब काढायचा आहे एनचा. फंक्शनचा रिटर्न टाईप इंटिजर असेल तर इट रिटर्न द व्हॅल्यू एन मल्टिप्लाय बाय एन. ही व्हॅल्यू काय करेल रिटर्न. याला म्हटलं आता फंक्शन डिक्लेअर करणं. डिक्लेअर करताना सेमिकोलन असतं. दिस इज कॉल्ड ॲज अ फंक्शन इम्प्लिमेंटेशन किंवा फंक्शन डेफिनेशन. आणि एक्झिक्युटेबल बॉडी मेन बॉडी असते. तर मेन बॉडीमध्ये लोकल व्हेरिएबल ए घेतोय. स्टेटमेंट देतोय एंटर द एनी नंबर. एंटर द एनी नंबर. एंटर केलेला नंबर स्कॅनएफ फंक्शन थ्रू पर्सन डी कोणाला असाइन केला एला. आणि एला दिलेल्या व्हॅल्यूचं काय काढायचं आपल्याला स्क्वेअर अँड क्यूब काढायचा आहे. पण आपल्याला माहिती आहे फंक्शन युजर डिफाईंड आहे. व्हॅल्यू रिटर्न येणार आहे. रिटर्न आलेली व्हॅल्यू मेन फंक्शनमध्येच काय केली जाते डिस्प्ले केली जाते. द स्क्वेअर इज इक्वल टू आलेला स्क्वेअर कुठं प्रिंट करेल पर्सन डी. कोणत्या फंक्शनला कॉल केलं मी स्क्वेअर आणि फंक्शनमध्ये कोणाची व्हॅल्यू पास केली एची. मग एला जी काय व्हॅल्यू दिलेली असेल दिलेल्या व्हॅल्यूचा स्क्वेअर भेटेल. सेकंड त्याचा क्यूब काढायचा आहे. द क्यूब इज इक्वल टू आलेला रिझल्ट कुठं प्रिंट करेल पर्सन डीवरती. कोणत्या फंक्शनला कॉल करतो क्यूब आणि क्यूब ऑफ कोणाचा क्यूब काढायचा एचा. रिटर्न 0 टर्मिनेट द मेन फंक्शन. मेन फंक्शन काय केलं इथे टर्मिनेट. ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतो आहे. तर एंटर केलेली व्हॅल्यू एमध्ये एची व्हॅल्यू फंक्शन एकदा स्क्वेअर फंक्शनमध्ये आणि एकदा क्यूब फंक्शनमध्ये काय केलं कॉल. तर रिटर्न द व्हॅल्यू रिटर्न करून दे. एंटर द एनी नंबर. ओके. सी यूज द स्टँडर्ड लायब्ररी इन्क्लूड करून घ्या. लायब्ररी नसेल तर फंक्शन तो परफॉर्म नाही करणार. तर हॅश इन्क्लूड yesterday.i.h ही लायब्ररी लागेल. तर प्रिंटएफ स्कॅनएफ फंक्शन आपण यूज करू शकतो. ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतो आहे तर एंटर द नंबर इज इक्वल टू जर आपला नंबर 5 असेल तर 5चा स्क्वेअर यायला पाहिजे 25 आणि 5चा क्यूब किती येईल आपला 125. ठीक आहे.